नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधल्या 103 ते 122 ओव्यांवरचं हे एक मनोगत. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाची ही अवस्था व्हायचं कारण मनामध्ये ओळखलं आणि 2 गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे सगळे सगळे सोयरे स्वजन जे आता शत्रू म्हणून अर्जुनाच्या समोर उभे आहेत, अर्थात अर्जुनासमोर असलेलं दृश्य जगत, अर्जुनासमोर असलेलं दृश्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्म अधर्म मलाही कळतोय, नीतिमत्ता मलाही कळतेय आणि त्याला धरूनच माझा हा निश्चय आहे की मी युद्ध करणार नाही. हे कारण आता ओळखल्यामुळे श्रीकृष्णांना हा संवाद आता पुढे कसा न्यायचा आहे हे माहितीच आहे. दृश्य जगाविषयी असलेली अर्जुनाची कल्पना, त्याचा भ्रम नाहीसा करणं आणि त्याचबरोबर त्याचा जो समज झालेला आहे की धर्म अधर्म नीतिमत्ता ज्ञान अज्ञान आम्हाला कळतं, हा सुद्धा भ्रम घालवून आत्मज्ञानाकडे आत्मधर्म स्वधर्माकडे जाण्याच्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करणं, ही दिशा आता संवादाने पकडलेली आहे. आणि त्यामुळेच श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की अरे इथे तू मी किंवा हे सगळे रथी महारथी जे आहेत ते कायमचे असेच असणार आहेत किंवा कायमचे नसणार आहेत किंवा त्यांचं असणं नसणं हे सगळं भ्रांती आहे. मूळ आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी हे काहीच नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे उपजे आणि नाशे, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. माऊली या ठिकाणी एक गोष्ट ज्ञानोबारायांनी प्रगट केलेली आहे, ती म्हणजे अशी की एखादी गोष्ट उपजे म्हणजे एखाद्या गोष्टीची उत्पत्ती, उत्पन्न झाल्यानंतर तिचं असणं, तिचा नाश पावणं, ती नसणं, हे जे आपल्याला दिसतं ते कशामुळे दिसतं तर ते मायेमुळे दिसतं. म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्या समोर प्रगट असलेलं जे दृश्य आहे ते मायेच्या अधीन आहे आणि मायेच्या अधीन असल्यामुळेच जगामध्ये उत्पन्न होणारी गोष्ट, प्रगट झालेली गोष्ट, अस्तित्वात असलेली गोष्ट आणि नाहीशी होत असलेली गोष्ट आणि नाश पावलेली गोष्ट, असा जो सगळा क्रम दिसतो तो मायेमुळे दिसतो. येरवी तत्वता वस्तू जे असे, इथे ही वस्तू शब्दाचा, वस्तू म्हणून हा जो शब्द प्रयोग माऊलींनी केलेला आहे तो वस्तू म्हणजे आत्मवस्तू. ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. ती वस्तू मात्र उत्पत्ती विनाश रहित अशीच आहे. ज्ञानोबारायांनी फार सुंदर एक दृष्टांत आपल्याला दिलेला आहे. माऊली म्हणतात, जैसे पवने तोय हलविले, जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहाले, तरी आता काय निमाले विचारी पाम. अहो, वाऱ्यामुळे पाणी हलतं आणि पाण्यावर तरंग निर्माण होतात, तरंगांची उत्पत्ती होते, तरंग जन्माला येतात. पण पाण्याशिवाय काही वेगळं जन्माला आलं का हो?
तरंगाचा आकार तसाच राहिला, पण त्या तरंगाचं मूळ स्वरूप काय आहे? पाणीच आहे ना. तरंग हातात घेतले तरी हातात काय येणार? पाणीच ना. आणि वाऱ्याचं वाहणं थांबलं म्हणून तरंग सपाट झाले, तरंग नाश पावले. काय झालं? पाणीच पाण्याला मिळालं ना. अशाच प्रकारे माऊली आपल्याला हा बोध देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा, आत्मवस्तूपर्यंत नेण्याचा एक मार्ग ज्ञानोबाराय आपल्याला या दृष्टांताद्वारे दाखवत आहेत. अजून एक उपमा माऊली देतात आणि म्हणतात की शरीराच्या ठिकाणी बालपण, तारुण्य, वृद्ध दशा ह्या तिन्ही अवस्था दिसतात. बालपण नाश पावतं, तरुणपणात प्रवेश करतं. बालपण नाश पावतं, तरुणपणाचा उगम होतो, तरुणपण जन्माला येतं. मग बालपण नाश पावलं तर देह नाश पावतो का? नाही. तरुणपणा नाश पावला आणि वृद्धत्वात प्रगटला म्हणून देहाचा नाश झाला का? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात एकाच देहावरती ह्या तीन स्थिती प्रगट होतात. बालपण आहे ते तरुणपणात मिसळलं जातं, एकरूप होतं. तारुण्य वयोवृद्धावस्थेत एकरूप होतं, वृद्धावस्थेत एकरूप होतं. ह्या तिन्ही अवस्था ज्याप्रमाणे एकाच देहावर प्रगटतात, ज्ञानोबाराय म्हणतात त्याचप्रमाणे चैतन्यावरती, आत्मवस्तूवरती आकार वेगवेगळ्या रूपात प्रगटतात आणि त्याच ठिकाणी ते मावळतातही. तैसी चैतन्याच्या ठाई इये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. या 108 ते 110 ओव्या माऊली जरूर चिंतन मनन करून बघा. ज्ञानोबारायांनी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे अशी की ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणजे माया मोहामुळे होणारं जे दुःख आहे ते कोणाच्या वाट्याला येत नाही, तर चैतन्यरूपी सत्तेवर, आत्मवस्तूवर हे सगळं दृश्य प्रगट होतं आणि त्याच्यातच विलीन होतं. असा ज्याच्या अंतःकरणाला बोध होतो त्याची माया मोहामुळे होणाऱ्या दुःखापासनं सुटका होते. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्यामुळे भगवंत श्रीकृष्ण, ज्ञानोबाराय ह्यांचा एकच उद्देश आहे की माऊली आपल्या सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं की हे सर्व आत्मवस्तूवर ये जा करतं. दृश्य प्रगट होतं आणि जातं, हे सर्व आत्मवस्तूवर घडतं. परंतु याचा बोध आपल्याला पूर्णपणे होत नाही. आणि तो न होण्याचं कारण काय? तर हा जीवभाव इंद्रियांच्या अधीन असतो आणि इंद्रिय विषयांच्या अधीन असतात आणि त्यामुळेच हा बोध आपल्याला होत नाही. एथ नेणावया हेची कारण, जे इंद्रियान आधीनपण, तिही आकळीजे अंतःकरण, म्हणूनी भ्रमे. अशा प्रकारे इंद्रियांच्या स्वाधीन, विषयांच्या स्वाधीन झाल्यामुळेच हा जीव भ्रमित होतो. माऊली ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतात की हे विषय कसे, तर हे बिलकुल एकनिष्ठ नाहीत. का एकनिष्ठ नाहीत? तर हे विषय कायम सुखच देतील असं नाही, कायम दुःखच देतील असंही नाही. काही प्रमाणात सुख देतात, काही प्रमाणात दुःख देतात. आणि ह्या विषयांचं सेवन ही इंद्रिय कुठल्या प्रकारे करतात? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5 गोष्टींमधनं विषयांचं सेवन इंद्रियांकडनं घडतं. ते कशा प्रकारे घडतं? तर शब्द कानाला ऐकायला गोड आहेत, तर निंदेने भरलेले आहेत. त्याचबरोबर स्पर्श मऊ मुलायम आहे, तर कठीण आहे. रूप सुंदर आहे, तर दुसरीकडे एकदम भीतीदायक आहे. गंध एक तर सुगंध आहे, नाहीतर दुर्गंध आहे. आणि रस तो पण एक आनंद देणारा आहे,
नाहीतर त्रास देणारा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारे जर आपण पाहिलं तर ह्या विषयांमध्ये सुद्धा दोनपणा आहे. दोन गोष्टींचं ज्ञान इंद्रियांना होतं, इंद्रिय त्याचं सेवन करतात आणि जसा अनुभव येतो त्याप्रमाणे आपलं अंतःकरण आनंदित तरी होतं, नाहीतर व्याकुळ तरी होतं. या इंद्रियांचा मुळात स्वभाव कसा आहे? ज्ञानोबा राय म्हणतात, या विषयान वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. या विषयान वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. या इंद्रियांना रमण्याचं ठिकाण म्हणजे फक्त विषय, आणि हे विषय तर कसे, जे एकनिष्ठ नाहीत. मग ह्या विषयांपासनं कायमस्वरूपी इंद्रियांना तरी सुख मिळणार आहे का हो? ते तरी तिथे रमणार आहेत का? तर नाही. हे जीवभावाने, हे आपण सर्व माऊलींनी, साधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे, जी ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. 112 ते 122 ओव्यांचं चिंतन मनन आपण सर्वांनी जरूर करूयात. आणि ज्याप्रमाणे आत्ता ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत की इंद्रिय विषयांच्या ठिकाणी रमतात, पण हे विषय कसे आहेत? तर मृगजळासारखे आहेत. आजपर्यंत कोणी हो मृगजळामध्ये हातपाय तोंड धुतलेत? कोणी तहान लागली म्हणून मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागवली आहे असं कधी घडलंय? असं कधी ऐकलंय? असा कधी अनुभव घेतलाय? नाही ना. म्हणूनच ज्ञानोबा राय म्हणतायत, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. रोहिणी म्हणजे मृगजळ. का स्वप्नींचा आभासे भद्र जाती. स्वप्नामध्ये अगदी आपल्याला हत्ती प्राप्त झाला, आपल्याला हत्ती मिळाला, तरी त्याचा काही उपयोग आहे का हो? अशा प्रकारे विषयांपासनं कितीही सुख मिळालं तरी ते स्वप्नात हत्ती मिळाल्यासारखं आहे. प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून ज्ञानोबा राय आपल्याला म्हणतात, देखे अनित्य तिया परी. अशा रीतीने हे नित्य आहेत म्हणून भासतात, पण अनित्य आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. कायम स्वरूपी नाही, कायम टिकणारे नाही. देखे अनित्य तिया परी म्हणून तू अवहेरी. म्हणून तू या विषयांना आसक्त होऊ नकोस. ह्या विषयांचा अवहेर कर, त्याग कर. आणि त्याग कशासाठी कर? तर आसक्ती वाढायला नको म्हणून. कारण हे कायमस्वरूपी सुख देणार नाही आहेत. म्हणून ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत की श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, देखे अनित्य तिया परी म्हणून तू अवहेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. अशा रीतीने ज्ञानोबा रायांनी जो उल्लेख केला होता की परमामृतात घोळलेले अत्यंत गोड श्रीकृष्णांचे शब्द आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, की ज्यामुळे आत्मवस्तूचं ज्ञान आपल्या अंतःकरणात प्रगट होईल. त्या शब्दांच्या सहवासात आता आपण आहोत. असाच आनंद घेत राहू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.